हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माघी गणेश जयंती आणि माझी सगळी देवपूजा झाली आणि मला वाटत होतं आज जास्वंदीचं फूल मिळेल की नाही, पण आज त्या बाल्कनीत आणि हॉलच्या इथे पण जास्वंदीचं फूल होती, म्हणजे मला मिळाली मस्त. तर आज बाप्पांचा बड्डे. हॅपी बड्डे बाप्पा. आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती, सगळं समृद्धी सगळं घेऊन येणार आहेत. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, हो की नाही? आणि बघा सगळं आवरून, आणि मी आज काय केलं, हे सगळं देवारा पण क्लीन करून घेतला, कारण आज बाप्पांचा बड्डे म्हटलं जरा काय ते स्पेशल, हो की नाही? तर आता मी निघणार आहे बाप्पा, संध्याकाळी आपण भेटणार. आणि सगळं झालं व्यवस्थित करून, हे सगळं क्लीन केलं. आता संध्याकाळी नैवेद्याचं बघूया, नाही तर उशीर झाला तर आणायचे मोदक. बरं वाटतं ना. मला ना असं हे देव पूजल्यानंतर काय जे समाधान मिळतं ना, मला इकडून ना असं हलावंसं वाटत नाही. म्हणजे एक प्रकारची काय म्हणतात ना, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. गणपती बाप्पा मोरया. आज मी साडी नेसली आहे, कार्यक्रम आहे. आता माहिती आहे रथसप्तमी जवळ आले, त्याच्यामुळे हळदी कुंकू वगैरे शेवटचे आहेत आणि आमच्या इथे पण आहे आज. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या जणींनी ठरवले की साडी नेसून जायचं. आज काय एन्जॉय आहे थोडासा, म्हणजे काय कार्यक्रम असला की जरा छान फ्रेश वाटतं. ही ब्लॅक साडी मी नेसली, याच्या आधी पण मी नेसली होती. तर म्हटलं पुन्हा उन्हाळा सुरू झाला की नाही होत, तर याच्यावर मी काय केलं माहिती आहे का, सिम्पल म्हणजे असे पिन लावलेत आणि आज केस सोडले. तरी माझा आंबड असतो नेहमी, पटपट असं घालते, पण आज म्हटलं चला असं काहीतरी वेगळं करूया. आणि बघा ह्याच्यावर हे गळ्यातलं घातलं आहे, खूप जुनं आहे, जवळ 7-8 वर्ष झाली असेल. भुलेश्वरला घेतलं होतं, पण इतकी त्याची क्वालिटी चांगली आहे ना, खूप चांगलं टिकलं. गळ्यातले पण त्याच्याच वरचे मॅचिंग आहे, म्हणजे हा पूर्ण असा सेटच होता. फक्त आता हे जे आहे ना, हे मला चेंज करायचे किंवा ह्याला पॉलिश करून मिळते का ते बघायचं आहे. 1,500ला तेव्हा घेतलं होतं, पण चांगलं, म्हणजे मी सगळ्या प्रकारचे वापरते. 100 रुपयाचे पण गळ्यातले घालते, 500चे पण घालते, 1000 पण घालते. जसं जे आवडलं की घ्यायचं. मग ते 10 रुपयाचं असलं तरी मला आवडतं, 50 रुपयाचं असलं तरी आवडतं. तर काय घड्याळ नाही घातले, हे असं कडच घातले हातात सिंपल. साडी मस्त ही बसते व्यवस्थित. आपण म्हणतो ना, चापून चुपून साडी नेसली ना की मग छान दिसते. कशी तरी गुंडाळली की मग नाही चांगली वाटत. उगाच इकडून वर जातीये, इकडून काटच उलटे झाले आहेत आणि ते फुगा वगैरे आले, असं नाही. किती छान बसली ना. आणि मी भरपूर साऱ्या पिना लावते, कारण प्रवास करायचा असतो. बघा इथे एक पिन लावली आहे, हा पदर असा आहे ना, हा खाली येऊ नये म्हणून. ते निरायना तर आपण लावतो, आतमध्ये लावली. आता इथे पण एक अशी व्यवस्थित लावणार आणि मग निघणार. बघा चला, नेहमीसारखा रॅम्प वॉक करते. आज काय म्हणतात ना, मोकळे केस. ब्लाऊज तर माझा या साडीवरचा खूप जुना आहे आणि ही साडी ना साऊथ इंडियन डिझाईन आहे. हा पदर आहे ना, सोडल्यानंतर खूप छान आहे भरलेला, पण आता वन साईड घ्यायला असं नाही होणार ना प्रवासात. तर या निमित्ताने तुमच्यावर काहीतरी बोलत असते, शेअर करत असते, साड्या दाखवत असते. नटायला आवडतंच, पण नटलेलं दाखवायचं कोणाला तर तुम्हाला. केस असे ना वाकडे तिकडे सगळे झालेत, कारण त्या केसावरती असे प्रयोग झालेत ना, स्मूदनिंग, कॅरेटीन, प्रोटीन ट्रीटमेंट. पण आता मी काहीच केलेलं नाही, 1 वर्ष झालं. त्याच्यामुळे म्हटलं आहे तसेच नॉर्मल पूर्वी जसे होते तसे करायचे, असं चाललंय. पण ना असे माझे केस नव्हते, थोडेसे प्लेन होते, ऑलरेडी प्लेन होते, त्यात मी अजूनच केले होते. आणि आता ना ते वेवी झाले, त्याचे ते नॉर्मलला येईना झालेत. बघूया काय होतंय ते, नाही तर पुन्हा करायचं. आणि मी आज आयनिंग केलं नाही, म्हटलं आता उशीर होतो, वेळ लागतो ना त्याला, ट्रेन जाईल माझी. त्याच्यामुळे आहे असंच ठेवलेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे, ॲज युज्युअल साडी नेसलीच आहे, तर मस्तपैकी आता रील करणार आहे. चला आता भेटूया संध्याकाळी. मोदक काय आम्हाला मिळाले नाहीत. आकाश पण बघून आला, आमच्या ते निजे मिळतात तिथे मिळाले नाहीत. आणि दादरला यांनी पण बघितले, तिथे पण नाही मिळाले. त्याच्यामुळे आज बाप्पांना श्रीखंड चा नैवेद्य मेरे लिए भी छान. हाय ठेवलाय. एक चहा, पण पसारा किती. बाप्पांची आरती केली. काय असं स्पेशल असं नाही, पण आहे आज बाप्पांचा दिवस, माघी गणेश जयंती. तर
थोडक्यात घरगुती पूजा आणि घरगुतीच सगळं केलेलं आहे. बाप्पाला सगळं चालतं जसं आहे, आपल्या मनात भाव आहे. कारण आम्हाला नैवेद्यासाठी मोदक तर मिळाले नाही आणि आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही करायला, तर बाप्पा समजून घेणार आहे. फळांचा आणि श्रीखंड आणि जे काही स्वयंपाक करू त्याचा नैवेद्य मी दाखवणार आहे. आरती वगैरे करून आम्ही चालायला गेलो. येता येताच भाज्या वगैरे घेऊन आलो. आपलं नेहमीचं रुटीन सुरू आहे, त्यात काहीच बदल नाही. बदल एवढाच की आज सॅटर्डे आहे म्हणून जरा खुश आहोत. पडलं खाली गेलं. भेंडी अशीच ठेवते. बोर चांगला आहे का? गोड आहे. बेटा बोलाकडे आहे, महाग असते पण असते चांगलं है ना. हे ठेवून देऊ ना मुळाचा. अरे 2 भेंड्या व्हायला केलं. अरे संसार संसार मेरा चना है अपनी मर्जी का. नका बोल. कळलं मला हंतर टोमनं ते. मी गाणं म्हणायला लागले तर गाणं तेवढं बोलू नकोस. काय गाणं आहे आवाज असा म्हणून आवाज चांगला असतं का गाणं म्हणायचं नाही का. आनंद झाला की गाणं म्हणणार. आणि आज तो बाबा शनिवार आहे, गाणं तो बोलणार. चला स्वयंपाकाचं बोललं पाहिजे ना, काय नाही साधंच. स्वयंपाक तयार आहे. मी आज काय केलं आहे, छोले आणि बटाटा एकच भाजी आपली आणि श्रीखंड ड्रायफ्रूट श्रीखंड आणलं होतं आकाशने. सलाड आहे, फुलके आहेत. भात आहे. जे आपण खातो ते बाप्पाला दाखवायचं, बाकी काही नाही बघा. आजचा दिवस माघी गणेश जयंती हळदी कुंकू यातच संपला. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. बाय.